तेव्हा आता या सगळ्याची वरिष्ठ पातळीवर काय दखल घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालांचा मुलगा केतन अग्रवाल तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी केतनच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आपल्या मुलाला न्याय मिळावा ही मागणी केतनच्या वडिलांनी केली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे। दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी एबीपी नेटवर्कशी संवाद साधला। त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। सिनियर अधिकारी आहेत दिनेश तायडे सर। सर, आपण आज सिया गोयलच्या भावाला चौकशीसाठी बोलवलेले आहेत। कोणत्या ग्राउंडवर त्याला बोलवलं आहे, काय समजून घेण्यासाठी आपण बोलवले? सदर घटनेच्या अनुषंगाने आधी आणि नंतर घटना घडल्यानंतर सिया आणि त्याचं बिहेवियर आणि इतर जे काही त्याने प्लॅनिंग केलं होतं त्याच्यात याला काही माहिती होतं का याबाबत त्याच्याकडे चौकशी करणं चालू आहे आमची। कोणाकोणाला कुटुंबातून बोलवलं? सध्या सियाचे वडील ॲडमिट आहेत हॉस्पिटलला, त्यामुळे आई वडील तिथे आहेत, भाऊ आहेत, त्याला आपण बोलवलेलं आहे। सर, आतापर्यंत किती लोकांचं आपण स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे? साधारण या घटनेच्या अनुषंगाने 8 ते 10 लोकांचं आतापर्यंत स्टेटमेंट झालेलं आहे। सर, शेवटचा प्रश्न विचारतोय की आरोपी आता काय तिच्या स्टेटमेंटमध्ये बोलते, तिने या प्रकारचा स्टेप का घेतला? कारण की नेहमीच ती स्टेटमेंट चेंज करते, बऱ्याच स्टोरी आपल्याला सांगते। सध्या फ्रेश ती काय समजते? तिच्या आतापर्यंतचं जे सांगणं होतं तिला लग्न करायचं नाही एवढंच तिचं सांगण्याचा कन्क्ल्युजन आहे की त्यामुळेच तिने त्याला कट करून मारलेलं आहे। असंही बोलला जातोय की जेव्हा पोलीस इंटरोगेट करते सियाला, ती काही बोलत नाही, मान खाली करून बसते। चेतन आणि हे दोघे एकमेकांवर ढकलतायत की केतनला कोणी ढकलला, यावर आताही एक थिअरी निर्माण होते। नाही, सुरुवातीलाच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देते आहे ती। सर, दररोज फॉरेन्सिकची टीम लोगड फोर्टला जाते, नेमका फॉरेन्सिकची टीम काय गोळा करते तिकडे? जिथनं आपण केतनची डेड बॉडी रिकवर केलेली होती तिथे आजूबाजूला झाडांवर वगैरे काही ब्लड स्टेन वगैरे मिळतात का ते शोधत आहेत। तसेच तिथलं जे CCTV फुटेज असतं ते पण आम्हाला एक्सपर्टच्या मदतीनेच घ्यावे लागतात, तर त्यांच्या एक्सपर्टच्या मदतीने आम्ही तिथलं CCTV जे आहे फुटेज ते रिकवर करतो आहे। क्राईम सीन रिक्रिएट कधी करणार सर? तो खूप महत्त्वाचा असतो। यस, वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे होईल ते ठरेल। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सर, सूरज ओझा, ABP न्यूज, लोणावळा। पुण्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली। लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये सियाच्या भावाला तपासासाठी बोलावण्यात आलं। आरोपी सिया गोयलच्या भावाची 4 तासांपासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला। मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये। म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती, ते तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियेच्या संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%।